नमस्कार. इलेक्ट्रिकल सुरक्षिततेच्या जगात आपलं स्वागत आहे. ह्यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे अर्थ रेझिस्टन्स. हा खरं तर सुरक्षिततेचा एक मूलभूत आधारस्तंभ आहे. चला तर मग आज आपण ह्याच महत्त्वाच्या विषयाबद्दल सविस्तर जाणून घेऊया की अर्थ रेझिस्टन्स म्हणजे नेमकं काय आणि तो अचूकपणे मोजायचा कसा. आजच्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी अर्थ रेझिस्टन्स म्हणजे काय हे समजून घेऊ. मग तो कमी कसा करायचा यावर बोलू. त्यानंतर तो मोजताना नेमक्या काय अडचणी येतात ते पाहून त्यासाठी लागणारी दोन खास उपकरणं मेगर आणि अर्थ टेस्टर यांची ओळख करून घेऊ. आणि हो, शेवटी सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघू. चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून की ही संकल्पना नक्की आहे तरी काय. हे चित्र बघा. यात दिसतंय की एक अर्थ रॉड अतिरिक्त विद्युत ऊर्जा जमिनीच्या वेगवेगळ्या थरांमध्ये सुरक्षितपणे कसा पाठवतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अर्थ रेझिस्टन्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जमिनीचा तो स्वाभाविक गुणधर्म जो विद्युत प्रवाहाच्या मार्गात एक प्रकारचा अडथळा निर्माण करतो. आणि इथेच सुरक्षिततेचा एक साधा सोपा नियम लागू होतो. रेझिस्टन्स जितका कमी तितकी आपली प्रणाली अधिक सुरक्षित. असं का? कारण कमी रेझिस्टन्समुळे फॉल्ट करंटला जमिनीत वाहून जाण्यासाठी एक मोकळा रस्ता मिळतो. यामुळे विजेच्या धक्क्यासारखे मोठे धोके तर टळतातच, पण आपली महागडी उपकरणंही सुरक्षित राहतात. आता ही स्लाइड खूप महत्वाची गोष्ट सांगतेय. डावीकडे बघा कोरडी आणि खडकाळ जमीन आहे जिचा रेझिस्टन्स खूप जास्त असतो, आणि उजवीकडे आहे ओलसर जमीन जिचा रेझिस्टन्स कमी असतो. आणि आपल्याला हेच हवंय, म्हणजे चांगली अर्थिंग करण्यासाठी नैसर्गिक ओलावा असलेली जागा निवडणं ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. मग प्रश्न पडतो की जर जागाच योग्य नसेल तर आपण हा रेझिस्टन्स कमी करण्यासाठी काय करू शकतो. बघूया. अर्थिंग प्रणाली सुधारण्यासाठी फील्डवर वापरल्या जाणाऱ्या 4 प्रमुख आणि सिद्ध झालेल्या पद्धती आहेत. वाहक पदार्थ टाकणे, ओलावा वाढवणे, समांतर इलेक्ट्रोड वापरणे आणि जोडणी अगदी पक्की करणे. चला एक एक करून समजून घेऊया. पहिली पद्धत, अर्थ इलेक्ट्रोडच्या आजूबाजूला कोळसा आणि आपलं साधं मीठ यांचे थर टाकणे. हे दोन्ही पदार्थ विजेचे उत्तम वाहक आहेत. यामुळे होतं काय की त्या रॉडभोवती कमी रेझिस्टन्सचा एक पट्टाच तयार होतो. मग करंट जमिनीत अगदी सहजपणे पसरतो. जसं एखादं पाणी स्पंजमध्ये शोषलं जातं ना, अगदी तसंच. दुसरी पद्धत आहे जमिनीतला ओलावा टिकवून ठेवणे. जर हवामान कोरडं असेल तर अर्थिंगच्या खड्ड्यात नियमितपणे पाणी ओतणं खूप गरजेचं आहे. यामुळे माती ओलसर राहते आणि रेझिस्टन्स कमी ठेवण्यास खूप मदत होते. खास करून उन्हाळ्यात किंवा कमी पावसाच्या प्रदेशात ही पद्धत खूपच कामाला येते. तिसरी पद्धत आहे समांतर जोडणीची, म्हणजे एकापेक्षा जास्त अर्थ इलेक्ट्रोड समांतर जोडायचे. असं केल्याने विद्युत प्रवाहासाठी अनेक मार्ग तयार होतात. विचार करा, एखाद्या मोठ्या रस्त्यावर जशा अनेक लेन असतात आणि वाहतूक सुरळीत चालते, तसंच इथे करंटला जायला अनेक मार्ग मिळतात आणि एकूण रेझिस्टन्स कमी होतो. आणि चौथी पण तितकीच महत्त्वाची पद्धत, ही पद्धत दीर्घकाळ टिकणाऱ्या विश्वासार्हतेसाठी आहे. तारा जोडण्यासाठी नेहमी नॉन फेरस म्हणजे न गंजणारे क्लॅम्प्स वापरावेत. उदाहरणार्थ तांबे किंवा पितळ. यामुळे होतं काय की गंज चढत नाही आणि कालांतराने रेझिस्टन्स वाढत नाही. करेक्शन एकदम पक्कं राहतं. बरं, चला आता पुढच्या आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. समजा आपण प्रणाली तयार केली, पण ती व्यवस्थित काम करते की नाही हे तपासणार कसं, हे एक आव्हानच आहे. इथे एक अगदी स्वाभाविक प्रश्न मनात येतो की रेझिस्टन्स तपासायला आपण साधा ओहम मीटर नाही का वापरू शकत. याचं उत्तर आहे नाही, बिलकुल नाही. कारण सामान्य ओहम मीटर अर्थ कनेक्शनचा इतका कमी रेझिस्टन्स मोजण्यासाठी बनवलेलेच नसतात. हा रेझिस्टन्स साधारणपणे 1 ते 10 ओहम इतका कमी असतो. म्हणून अचूक मोजमापासाठी आपल्याला 2 विशेष उपकरणांची गरज लागते. एक म्हणजे मेगर आणि दुसरं अर्थ रेझिस्टन्स टेस्टर. चला आधी मेगरबद्दल जाणून घेऊया. हे उपकरण इन्सुलेशन तपासण्यासाठी वापरलं जातं. मेगर हे असं उपकरण आहे जे वायरिंग आणि उपकरणांचा इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजतं आणि याची रीडिंग मेगा होममध्ये असते, म्हणजे लाखो होममध्ये. सोप्या शब्दात हे उपकरण तपासतं की तारेवरचं जे प्लास्टिकचं आवरण आहे ते किती मजबूत आहे आणि त्यातून करंट बाहेर तर लीक होत नाहीये ना. याच्या आत एक हाताने फिरवायचा डीसी जनरेटर असतो, ज्याला मॅग्नेटो म्हणतात. हँडल फिरवलं की हा जनरेटर इन्सुलेशन तपासण्यासाठी लागणारा उच्च व्होल्टेज तयार करतो. यामुळे हे उपकरण कुठेही कधीही सहज वापरता येतं. याला बाहेरून वीज पुरवठा करण्याची काही गरज नसते. पण जेव्हा विषय फक्त आणि फक्त अर्थ रेझिस्टन्स मोजण्याचा येतो तेव्हा आपल्याला गरज लागते अर्थ रेझिस्टन्स टेस्टरची.
अर्थ इलेक्ट्रोडचा रेझिस्टन्स सुरक्षित मर्यादित आहे की नाही हे तपासण्याचा हा एकमेव विश्वासार्ह मार्ग आहे. उदाहरणार्थ, निवासी इमारतींसाठी तो 5 ओहमपेक्षा कमी हवा, तर सबस्टेशनसाठी 1 ओहमपेक्षाही कमी. हे उपकरण फॉल ऑफ पोटेन्शियल नावाच्या एका विशिष्ट तत्वावर काम करतं. प्रत्यक्ष मोजमाप करताना फील्डवरची रचना कशी असते ते बघा. जमिनीत 3 इलेक्ट्रोड एका सरळ रेषेत लावले जातात. यातला ए हा आपला मुख्य इलेक्ट्रोड आहे, ज्याची आपल्याला चाचणी करायची आहे, आणि बी व सी हे 2 त्याचे मदतनीस म्हणजे सहाय्यक इलेक्ट्रोड आहेत. आता हे काम कसं करतं ते पाहूया. टेस्टर काय करतो की इलेक्ट्रोड ए मधून सी कडे करंट पाठवतो. मग तो ए आणि बी या 2 इलेक्ट्रोडमधला व्होल्टेज ड्रॉप मोजतो आणि मग ओहमच्या नियमाप्रमाणे V=IR त्यावरून रेझिस्टन्सची गणना करतो. आणि यातली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मदतनीस इलेक्ट्रोड बी आणि सीच्या रेझिस्टन्सचा आपल्या मुख्य रीडिंगवर काहीही परिणाम होत नाही. आणि इथे येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. याला 15 मीटरचा नियम म्हणतात. हे लक्षातच ठेवायचंय. अचूक रीडिंग हवी असेल तर आपला मुख्य इलेक्ट्रोड ए आणि तो जो दूरचा मदतनीस आहे सी यांच्यामध्ये कमीत कमी 15 मीटरचं अंतर हवंच. असं का? कारण यामुळे प्रत्येक इलेक्ट्रोडचं जे रेझिस्टन्स क्षेत्र आहे ते एकमेकांवर आढळत नाही. अगदी जसं पाण्यात 2 दगड टाकल्यावर तयार होणारी वर्तुळं एकमेकात मिसळत नाहीत, तसंच काहीसं इथे होतं, ज्यामुळे आपल्याला अचूक मोजमाप करता येतं. चला तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात आणि पटकन पुन्हा एकदा पाहूया. 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिली, पाया मजबूत करा, म्हणजे ओलावा आणि पक्ती जोडणी. दुसरी, मेगर हा फक्त इन्सुलेशनसाठी आहे. आणि तिसरी, जमिनीचा रेझिस्टन्स मोजण्यासाठी फक्त अर्थ टेस्टरच वापरायचा, तोही फॉल ऑफ पोटेन्शियल पद्धत आणि 15 मीटरचा नियम वापरून. सुरक्षित आणि विश्वासार्ह अर्थिंगसाठी हे 3 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर आता सिद्धांत तर आपल्या सगळ्यांना समजला, पण कधी विचार केला आहे का की आपल्या पायाखालच्या जमिनीचा रेझिस्टन्स नेमका किती असेल? या प्रश्नाच्या उत्तरातच इलेक्ट्रिकल सुरक्षितेचा खरा पाया दडलेला आहे.